नमस्कार भाऊ. मिस्टर आलू अजून आलेच नाही हे चोंगे. ओके, चेक करतो. चला हुकम. भाऊ आता नमस्कार भाऊ. भाऊ मला सध्या आपला आरबे तुमच्याच गळ्यातला टाकाय ना. या भाऊ बसा बसा. बे उठ बे जे खुर्ची. आपला कोण खाल्ल्या का बे तुम्ही? जसे होते तसे झाले. बरं जाऊ दे, झालं ते झालं. येतो कॉलेज. ये ऑल द बेस्ट. छोटी विनाकारण मजा केली राजे हो. याच्या माझ्यासोबत मी हे असं झालं. आपल्या साहेबाला उभं करा ना इलेक्शन मध्ये. तू जास्त बोलून राहिला का? तुम्हाला जास्त पाप केलं मी सीट देऊन. आमचा रिझल्ट आला ना. हो मग सांगा ना भाऊ. ते उद्या माहीत पडेल तुम्हाला. हो भाऊ पण भाऊ ठाकरे भाऊ माहित आहे मी निवडून आलो म्हणून. तू हर्ट नाही झाला पाहिजे म्हणून नाही सांगत आहे. मी का तुला ठाकरे दिसून राहिलो का? ठाकरे तर गेला महादेवाले. सॉरी पाटील भाऊ. तुमच्यापाशी थोडीशी पण नाही का बे? आले सकाळीच पिऊ. अरे भाऊ याची पण नाही त्याची पण नाही. तुमची शपथ घेऊन सांगतो आमचा भाऊ थोडीशी पण नाही आहे. आलू हे आले आपल्या रूम मध्ये. मला मारायच्या मागे लागला हा. ओके. हो जस्ट चिल. तुम्ही तकलीफ घेऊ नका, मी जातो. भाऊ येतो इकडून. हो खोट्या कुठून आणले का तुम्ही आले? बहुत मोठी कहाणी आहे भाऊ ते. सांगतो म्हटलं व्हिडिओ कमी पडन. खोट्या काय म्हणत होता रे ठाकरेने? मिस्टर आलू सांगत होता बाई कोंबडीची काही पण म्हणा आम्हाला रिझल्ट काही टेन्शन नाही. मारुती निवडून आई कोंबडी देणार आहे. तिथं पब्लिक होती म्हणून ठाकरे भाऊ काही सांगितलं नाही तुले. अशा कामं करशील तर तुम्ही कोंबडीच दाबून खाऊन घे. हो पाटील साहेब एकदम कोंबडा खायचा पण मा कोंबडीला हात बी नाही लावायचा. आलू याले पण घे आपल्या रूम मध्ये. ओके. साहेब तुम्हाला खराब वाटलं का? तुम्ही कोंबडी जर खासान तर माय कसं होईल? कारण कोंबडी एक मायवल्या हृदयाचा ठोका आहे. बे कोंबडा काय कामाचा बे? खासाठी भाऊ. टेबल आहे का तोंडाला? सॉरी भाऊ आता नाही बोलत. आता चुप राहा. आलू ओके. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दोन डुकरं असे रस्त्यानं चालत राहते तर त्याच्या समोर एक अशी डुकरीण राहते. काय पाहून राहिले बे? तुमची सगती हेच आहे. हो भाऊ बरोबर आहे. आता ऐका उद्या तुमच्या बहिणीचा बर्थडे आहे. भाऊ कोणती? आलू घेऊन जा बरे आले. तुला जे पटते ते कर याच्यासोबत. नाही ना भाऊ थांबा ना थोडं. ऐकून तर घ्या. अरे भाऊ ऐकून तर घ्या थोडं. काय झालं भाऊ असं काय? ते काही नाही. उद्या माझ्या बायकोचा बर्थडे आहे. त्यानिमित्त मी उद्या पार्टी ठेवली मोठी. त्या पार्टीमध्ये होणाऱ्या सरपंचाचा स्वागत माझ्या बायकोच्या हस्ते होणार आहे. भाऊ आपली काही सोय लागेल का पार्टी मध्ये? बाबू श्याम्या सांग नेले. काय म्हटलं बे त्यांना तुले? अरे भाऊ आम्ही येतो. बरं बरं या मग उद्या पार्टी. तुम्ही काय थांबले का? हो भाऊ. आता आलो झालं का रे तुझं? ओके. अरे भाऊ चला लवकर. चालत लय हाणलं त्याच्या बाबडी गाठलं. येतो भाऊ.
नमस्कार, मी रवींद्र टेजा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपले खपाखप स्वागत करत आहे. तरी आज आपल्या पाटलीन वहिनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आलेले आहे अत्यंत फेमस गायक फुल झेंडू मारे. तरी घोटे साहेब आले टाळ्या. पैसे दिले ना या झंडूले. असं का तू पण एक 500ची नोट खोट्या जास्त शांतपणा करून राहिलो. सांगून दे चर्चा आपलीच झाली पाहिजे. सांग ते झंडूच्या फुलाले. हो झंडूच्या फुला एक 500ची नोट दे. गोट्याचा आवाज दबला पाहिजे, गोट्याचा आवाज उठला पाहिजे. समजलं का? आता झंडूचा फुल तिथूनच टाकतो. ठीक आहे. अरे घोटे साहेबाकडून 500 रुपये आले. आला आला त्याची कोंबडी कोट्याचा कोंबडा, त्याची कोंबडी कोट्याचा कोंबडा. कोण बसन या खुर्चीवर, कोण बसन या तुला का मज्जा दिसून राहिलो बे मी. झेंडूच्या फुला मला जा बरं त्या झेंडूच्या फुलाचा फुल तोडून आण. जास्तच बोलताय तो. काल त्या आलू ना रूम बंदर नेऊन लयच मारलं हो मले. माझ्याकडून चाललं नाही. नाम्या उठ बरे बे. ओके भाऊ, तशी बी इलेक्शन मुळे हात सप्पा नाही झाले. बरं मजा तू थांब. सध्या तू जा फुल तोडच्या झेंडूचं. तसेच आपले पाटील व वहिनी आले टाळ्या. पाटील साहेबांचं स्वागत खोटे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो.
तुला पाटील साहेबाच्या गळ्यात मी हार टाकायला लावलं, तुम्ही पाटलींच्या गळ्यात कसा टाकला रे? आले हे साहेबाचं स्वागत घोटे करतील. तरी पाटलीन वहिनीचं स्वागत नाम्या भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो. तरी खोटे साहेबाचं स्वागत बलात्कारी अरे चमत्कारी बाबा करतील. अरे आलू त्या फुलझंडूला 5,000 दिले, आलाच नाही अजून. पयाला तो काऊन पाहायला तो? गोटे ना गोटे म्हणलो. आज माझ्या बायकोचा बर्थडे आहे, नाराज होते त्याला काही बोलू नका. आपल्या गावातील सरपंच पदात असणारे लांबची जुवारी एकही जुवा न हरणारे माननीय श्री घोटे साहेब हे आपले 2 शब्द सांगतील. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपल्या लाडक्या वहिनींचा हॅपी बर्थडे टू यू आहे. माझ्याकडून वहिनीला बर्थडेच्या टू यू शुभेच्छा खूप खूप भल्या मोठ्या हाताने. जमलेले सगळे मंडळी लहान मोठे मोठे बुड्या भाड्या यांचं माझ्या हृदयापासून नेहमीप्रमाणे आजही स्वागत आहे. पाटील भाऊला मी माझ्या मनापासून धन्यवाद करतो. पाटील साहेबांनी मला सरपंचाच्या खुर्चीसाठी योग्य समजले, मला सीट दिली त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद. मला 99% विश्वास आहे का मी सरपंच बनणार, नाही का पाटील साहेब? माझ्या सध्या डोंबळा नेहरू फक्त कोंबडा. मी इथे माझे 2 शब्द संपवितो. आपल्या गावातील अत्यंत खोटे बोलणारे खोटे साहेब यांचे 2 शब्द ऐकावे. सर्वप्रथम साहेबांचे आभार. नमस्कार नमस्कार. माझे प्रिय ग्रामवासींनो ओ माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. या घोट्यानं शेंगदाणे फुटाण्यानं पोट जगवलं, पण मी किती कष्ट केले या खुर्चीसाठी तुम्हाला माहीत आहे का? दररोज मी माझ्या मित्राच्या पांठल्यावरून उधारी 1 खर्रा घ्यायचो आणि तो दिवसभर खायचो. हे तर जाऊ द्या मित्रांनो, भिकाऱ्याला सुद्धा मी भीक मागितलेलं आहे. असं करू शकते का कोणी? पण मी केलं आहे फक्त या खुर्चीसाठी. पाटील भाऊ सारखा या पृथ्वी तलावर माणूस नाही. पाटील भाऊनी मला खऱ्यावरून भाकरीवर आणले. पाटील भाऊलेच माहीत आहे मी काय काय दाबलं त्यांचं. काय बोलून राहिला हा? पाटील भाऊचे विचार एवढे उत्कृष्ट आहे की ते विचार दाबलो मी. पाटील भाऊ तुम्हाला काय वाटलं? मी तर या तहसीलमध्ये माहोल गरम करत होतो. लोकांचे चेहरे पहा ना कसे चिमून गेले. आज आपल्या पाटील वहिनीची बर्थडे टू यू आहे. भाऊ बर्थडे टू यू काही नाही, आज पाटील वहिनीची जयंती आहे. माझ्याकडून माझ्या ठाकरे वहिनीला जयंतीच्या गपागप शुभेच्छा. ताल्या. मित्रांनो घोट्याला तर 99% विश्वास आहे. बसणार नाही तर मले तर 1000, 2000, 3000 जेवढे आकडे असणार तेवढे % विश्वास आहे. तुम्हाला वाटत असेल माई कोंबडी साधी आहे. ऐकून घ्या मित्रांनो, खरं खरं बोलून राहिलो मी. माई कोंबडी रोजी सोन्याचा अंडा देते. जर कोंबडीला दाबलं असेल आणि मला निवडून आणलं असेल तर मी तुम्हाला कागदावर लिहून देतो की प्रत्येकाच्या घरी 1-1 अंडा देईल. धन्यवाद. मी इथंच माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय कोंबडी. धन्यवाद धन्यवाद. आपल्या तालुक्यातील आमदार माननीय श्री आकाशभाऊ पवार हे आपले 2 शब्द व्यक्त करतील. मित्रांनो लहानपणापासून मी एवढंच होता तेव्हापासून मला गावाने सांभाळलं.
असे दिवस खूप कमी आले की मी गावाला सांभाळलं. आज तुमच्या आशीर्वादामुळे मी गावाला सांभाळत आहो आणि तालुक्याला पण सांभाळत आहो. मी नेहमी विचार करत होतो की आपलं गाव कसं सामोरे जाणार. मी आमदाराच्या नात्यानं गावाला असा डायमंड देणार की आपल्या गावाचा नक्षाच बदलून जाणार. तर हा चमकता डायमंड आता तुमच्या समोर येणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद धन्यवाद. मी पाटलीन वहिनींना अशी विनंती करतो की झालेल्या सरपंचाचे नाव घोषित करावे. सर्वप्रथम मी माझं केक कापणार, त्याच्यानंतर मी झालेल्या सरपंचाचं नाव सांगणार. मिस्टर लालू येता ना आपला. ओके. अहो मले हो आता झालेल्या सरपंचाचं नाव आहे चालू किचन छोट्या इथं. मिस्टर लालू सरपंचाला घेऊन ये. ओके. झालेल्या सरपंचाचे स्वागत पाटील साहेब शेला आणि हार देऊन स्वागत करतील. बे पहिलीकडे बे हार. टाळ्या. झालेले सरपंच माननीय फुलचंद चोट्टे यांनी आपले 2 शब्द मांडावे. मला तुम्ही निवडून आणल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे गाव आपलं आहे. बरबाद करताना आपल्याला हे गाव पाहायचं नाही आहे. हा खोटे फक्त खोटेच बोलू शकते. आणि हा घोटे हा फक्त घोटाळाच करू शकतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. बाय. माम्या श्याम्या चालेल इथून. इथं काय माहिती का मैतीची वाट पाहता का तुम्ही उसळीवाले. आता तुम्ही चालता का इले घेऊन जाऊ मी. अध्यक्षाच्या वतीने इथंच हा कार्यक्रम संपन्न झाला अशी मी जाहीर करतो आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तिकडे काय म्हणतो इकडे पल्ला ना आपला भेटतो झाला नाही बरे का. बरोबर येतो. या गोटे साहेब बसा. धन्यवाद. बोल काय म्हणतो. बोल तू बोल ना. तू बोल. अबे तू बोल. तू बोल ना. तू बोल ना. तू बोल ना. तू बोल. अबे तू बोल ना यार. काय रडत आहे बे. चुप राह धीर धर. राजा माझं स्वप्नच राहिलं. अबे त्या टागरात पाटील मला अपेक्षा नव्हती. राहिलं माझं स्वप्न अधुरं रशाला जायचं. अबे राजा गोट्या मला आहे ना मा कोंबडीसाठी आहे ना सोन्याचा पिंजरा घ्यायचा होता. राहिली ना माझी कोंबडी फुटक्या डाल्यामध्ये. अरे भाऊ आता काय सोन्याचा पिंजरा घेता. आता कोंबडीले भाजून तिखट मीठ लावून खाऊन घेऊ आपण सर्व साधन मिळून.
पुस्तकाची सिच्युएशन मला जे पाहिजे ते मला भेटतच नाही ना. अरे सदानंद आपल्या स्पेशलला खंबा आण बरं. हे काढू का भाऊ? भाऊ मला आज तुम्ही काहीच नका म्हणू. जोपर्यंत हे पोटात जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर मला तू समजून नाही राहिलं का? पुढं चालून तो माझी वय होणार आहे. अबे आपला कोंबडा आहे कुवारा, त्याची कोंबडी पण कुवारी आहे, म्हणून पहिला मान आपल्या हिवायला द्यायला लागतो. बरोबर युवाई तुमचा मान ठेवतो आणि दुसऱ्या दारीचा अमृत साकार करतो. बरं भाऊ बरोबर सोडून ते पहिल्या दारीची होती. युवा साहेब तुम्ही माहिती का तुम्हाला दुसऱ्या दारीची पाहिजे. आता म्हणतो तुमच्यासाठी दुसरी. सगळ्यांना आपली दुसऱ्या दारीच घेऊ द्या. भावी बरोबर नाही करू राहिला. अनबे असं काल पाहून राहिला तुम्ही माकड. तुमचे तोंड काल उतरू काय? सदान बेरे आले याची तोंड उतरून दिसत आहे. तुमची काही अजूनही चुकूनच आहे का? टाकली ना तुम्ही सांगून. सदानंद भाऊ तू याने अनलिमिटेड पास माझ्या मन नाराज आहे यार. काय भाऊ गोट्या गोष्ट सांगू का तुले? ती पहिली मला नाही आवडली पण काय करते राजा ते लाईनच नाही ते. अबे बहीण नव्हते का भाऊ आहे तो. अबे तू मा भावाच्या प्रेमात बोलला. धोका देत नाही रा तेवढा या पडला ना आणि ठाकऱ्याने धोका दिला आपल्याला. जेवायला सरपंच म्हणून टाकली. घोड्या पाणी आणलं का बे तुला? चढत पण नाही. सदानंद आपला स्ट्रॉंग वाला ब्रँड ठाकऱ्याची बायको आणि ठाकऱ्याची बोल आपल्यावर. मले माहित होतं आपला भाऊ बदनशीब आहे म्हणून. राहून गेले ना खुर्ची भेटाची. शांतीनं म्हणलं होतं मले खोटे बावले खुर्ची भेटली ना तर मी तुले हो म्हणी. टाकलं ना भाऊच्या कोंबडीनं माय अंड खोलून.
बाबू श्याम्या तूच ना खरा माणूस होय बे पोरगी असती ना तर तुले तुली असती बे भाऊ जर तुम्हाला पोरगी असती ना तर मी ना कधीच खाऊन बोलली असती समार राहिला असता माझ्याकडं राहिला बे तू भाऊ कंट्रोल हे देवा कुठून दिले रे म्हणजे अशी माणसं भाऊ इथं कुठं देव आहे देव तर मंदिरात आहे आपण तर माणसाच्या मंदिरात आलो इथं सगळेच खरे बोलते अरे हो का मग ठाकरे पाटलेले आणा लागते या मंदिरात पोरीचे होठ दारूचा घोट आणि गोरे गोरे नट हे माणसाची कधीच ताण विसरू नाही शकत वा 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 काय डॉयलॉग मारला तुम्ही ना भाऊ तुम्हाला तर क्रिकेट धड येत नाही आणि तुम्ही क्रिकेटची गोष्ट करता सफेद गुण नीला गुण मोठ्या बया सगळ्या जणांना त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि मी गोळ्याने सांगितलं गुड बाय गोट्या तूच माया खरा माणूस आहे राजा म्हणून तर आपण दोघं सोबत टिकत आहे भाऊ मी ना आताच चालू केलं ज्याची अर्धी बोटं राहिलेली बरं घे पिऊन तुला पोट्टी देणार झालं राजा हा दारूच्या नशिबात आहे ओके मग माई पण वेळ आली आता स्नान ग्रहण करायची बाय बाय आपल्याला झाली आहे